मेजॉरिटी लग्नात जेवत नाही, पण पंगत मध्ये तुम्हाला मेजॉरिटी मी दिसू शकते. इट वॉज अ हॉरिबल पेनफुल, जीवनातला सगळ्यात कष्ट देणारे दिवस म्हणजे तो 14 दिवस होते. उद्धव ठाकरेजी संकट म्हणून आपल्या राज्याला सापडलेले आहे. 33 महिने मुख्यमंत्री असताना घरातून पाय बाहेर सुद्धा काढत नाही, तर तो संकटच होता माझ्यासाठी. उन्हाचे चटके घ्यावे लागते, चमडी जळेपर्यंत त्यांची सेवा करायला लागते. शिव्या द्यावंसं वाटतात मराठीत? देत नाही देत. असं भयंकर राग आला? नो, नाही तर तुमच्यासारखे लोक आम्हाला सोडत नाही ना. बरोबर. माझे गुरु या क्षेत्रातले जर मी कोणाला मानत असेल तर दॅट इज रवीजी. आय फील सो प्राऊड जेव्हा माझे आई वडील म्हणतात की आम्हाला तू नकोच होती. तर या सगळ्या गोष्टींमध्ये, या फॅमिलीमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर एक प्राऊड मोमेंट असते. एक आई म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून जे टाइम माझी फॅमिलीला माझ्याकडनं अपेक्षित आहे, माझ्या मुलांना जी अपेक्षित आहे, कुठे ना कुठे 100% कधी कधी आम्हाला मनात लागते. तुम्ही फिल्म लाईन मधून इकडे आलात ना, ती मिस करता का कधी? हा, कॅमेरा अशी एक गोष्ट आहे ज्याला मेकअप लागला तो शेवटच्या श्वासपर्यंत तो सुटत नाही. आपण आलो आहोत अमरावतीमध्ये. अमरावती म्हटलं की रवी राणा आणि नवनीत राणा हे एक समीकरण आहे. चित्रपटातून राजकारणाकडे प्रवास करणाऱ्या नवनीत राणांबरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत. त्यांच्याच घरी त्यांच्यासोबत आपण बोलूया. तुम्ही ज्या कारणांसाठी महाराष्ट्रभर भारतभर ओळखला जात आहे त्या राम उत्सवाचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस. तुम्ही सकाळपासून कुठे होता आज? मी सकाळपासून खूप सारे कार्यक्रम होते. पहिले ते आमचे जे रामलल्लाचे मी दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर पूजा केली आम्ही थोडीशी घरी, आणि घरी गेल्यानंतर मग आम्ही सरळ गेलो आमचे जे अलायन्सचे आणि भारतीय जनता पार्टीचे जे लीडर आहे त्यांचे घरी गेलो, त्यांचे वडिलांचे आशीर्वाद घेतले. मग त्याच्यानंतर जे अलायन्स शिंदे गटाचे जे उमेदवार होते, जे डिमांड करत होते, असे अडसुलजींचे घरी गेलो, त्यांच्या फॅमिलीला भेटलो, त्यांच्या चिरंजीवीला भेटलो आणि भेटल्यानंतर सगळं विषय त्यांच्यासोबत चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर परत रामललाची जे जन्मचा वेळ होता ते करायला मग बरोबर प्रत्येक मंदिरात भेट देणं, दर्शन घेणं. किती मंदिरात आठवतंय? किती मंदिरात आज गेला? खूप. ओके. जोपर्यंत सगळी ठिकाणी जाणं होत नाही, जिथे जिथे आम्ही ठरवले होते मेजॉरिटी आपण सगळे केले. आणि त्याच्यानंतर बरेचशे ठिकाणी या रामनवमीचे उत्सवमुळे खूप सारी ठिकाणी महाप्रसाद होते, तर प्रत्येक मंदिराला भेट देणं. तुम्ही डाएट पाळता? आता तर मला नाही वाटत डाएट ठिकाणी महाप्रसाद असताना जर एखादी वेळी जेव्हा खूपच भूक लागली असते तर मग सगळ्यांसोबत पंगत मध्ये बसून मला मोठे लग्नात मी नाही जेवली तरी चालते, पण एखादी पंगत जर दिसली मला आणि असं वाटलं की नाही आता आपली वेळ आहे आणि आपण प्रसाद नक्की घ्यायचं, तर त्या ठिकाणी मी जाऊन मेजॉरिटी लग्नात जेवत नाही, पण पंगत मध्ये तुम्हाला मेजॉरिटी मी दिसू शकते. काय प्रार्थना केली आज? माझी प्रार्थना नेहमी असंच असते की माझ्या जीवनामध्ये मला फक्त डेडिकेशन जे माझ्यासोबत आणि माझी इमानदारी नेहमी माझ्यासोबत राहिली पाहिजे, तेवढीच मी देवाच्यांनी प्रार्थना करते. देवाला मागण्याजोगत मला नाही वाटत आहे कोणत्याही भक्तांना हा गरज असते. देवाला सगळं माहीत असते, फक्त शुद्ध मनाने आपल्याला हात जोडायला लागते. आणि ती मी जेव्हाही देवाचे दर्शन करायला जाते तर मला नाही वाटत आहे की मी कधी खूप काही मागते. अच्छा. देवासमोर फक्त स्वच्छ मनाने की जे मी डेडिकेशननी इमानदारीने लोकांची सेवा करत आहे, फक्त तेवढंच देवा माझ्यासोबत राहू द्या, बस तेवढंच मागते, बाकी काहीच मागत नाही. ही हनुमान चालीसा तुम्ही महाराष्ट्रभर भारतभर त्याविषयी चर्चा झाली, त्याच्यानंतर तुम्ही त्या हनुमान चालीसा हा एक मुद्दा घेऊन काही महिने सलग काम करत होता. हनुमान चालीसा तुम्ही लहानपणापासून त्या प्रेमात आहात? मी आपल्याला एक गोष्टी सांगते, कारण की रवीजींचा परिवार त्यांचे दोन्ही आजोबा ते एवढे मोठे भक्त होते. म्हणतात ना की देवाची भक्ती आपल्या परिवारांना कुठे ना कुठे कनेक्ट करून आणते. कारण त्यांचे दोन्ही आजोबा असे होते की मंदिराचे त्या वेळचे गोरगरिबाच्या काळात जेव्हा त्यांचे एकदम खराब परिस्थितीमध्ये तेव्हा त्यांनी मंदिरं बांधले होते दोन्ही. आणि त्या हनुमानजीची प्रार्थना केल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय
हनुमान चालिसा केल्याशिवाय ते जेवायला बसायचे नाही. तर तो इनडायरेक्टली कुठे ना कुठे आम्हाला आमच्या पदरात पडलेला आहे. म्हणून हे सगळी गोष्टी नॅचरली आपल्याला जेव्हा घडून येते तर तेव्हा कुठे ना कुठे विश्वास निर्माण होते की देव एखाद्या परिवारासोबत जे लहानपणापासून त्यांनी केलेला आहे तो माझ्या पदरात आहे. आणि विश्वास हा माझा पहिल्यापासूनच आहे. कारण जेव्हा आपण एक लाईन म्हणतो की संकटाच्या वेळीस हनुमानजीला आपण जसा रामजीचं जेव्हा संकट होतं तेव्हा हनुमानजीने आपली जे प्रतिमा आणि जी भक्ती दाखवली त्याच पद्धतीने आपल्या मनात ते घडलेलं आहे की संकटाच्या वेळीस आपण नेहमी हनुमानजीला प्रार्थना केली पाहिजे. तो नेहमी आहे. आणि जेव्हाही मी फॉर्म भरते कोणत्याही शुभ कार्याला मी सुरुवात करते तर आमचे मंदिराला हनुमानजीचे येते मग माझं जाणं झालं नाही तर मी ऑनलाईन पूजा करून तिथे दर्शन करून आपली सुरुवात करते. तर त्याच पद्धतीने माझा विश्वास आहे तो. तर तो राजकारणामध्ये त्याचा किती लोक म्हणतात किती फायदा किती नुकसान त्यावर माझा विश्वास माझी आस्था 1% त्याच्यासोबत मी कनेक्ट करत नाही. याच कारणासाठी जेलपर्यंत जायची वेळ आली. तुमच्या भावना काय होत्या त्यावेळी? नाही खूप हॉरेबल होता माझ्यासाठी जीवनामध्ये हा सब्जेक्ट आला तरी. एक नवऱ्याला बायकोला सोबत जेलामध्ये पाठवण्यापासनं लहान मुलं घरी वाट पाहत असताना आणि कशासाठी जेव्हा तुम्ही पोलीस प्रशासनाचे पूर्ण आदेशाचं पालन करत होत्या घरी बसले होत्या फक्त एक अनाउन्समेंट झाली होती. वी एज अ पॉलिटिकल पीपल वेन वी अनाउन्स समथिंग इट इज 100% तो कोणत्याही ना कोणत्याही विषयासोबत कनेक्टेड असते. आणि तो कनेक्शन असल्यानंतर एखादा संकट आम्हाला वाटलं की माझ्या राज्यात उद्धव ठाकरेजी संकट म्हणून आपल्या राज्याला सापडलेले आहे. कारण 33 महिने एखादा मुख्य आपल्या राज्याचं जो सेवा करण्यासाठी तो पदावर आहे आणि 33 महिने मुख्यमंत्री असताना घरातून पाय बाहेर सुद्धा काढत नाही तर तो संकटच होता माझ्यासाठी. म्हणून तो हनुमान चालिसाचं पठण करणं हा माझा एक शब्द मी बोलली होती. फक्त मी एक शब्द बोलल्यानंतर एवढा मोठा कोप माझ्यावर येणं हा मी माझ्या स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. आणि जेलपर्यंत जाईन आणि पदाचा दुरुपयोग काय म्हणते. भीती वाटली का त्यावेळी जेलमध्ये घालतील आपल्याला आणि घालतायतच? आपण त्या राज्यातून आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उतरल्यानंतर मागे किती लोक सपोर्ट साठी उतरलेले आहे आणि समोर किती विरोधक आहे ते ना विचार करताना मैदानात जेव्हा उतरतो आणि एखादा लीडर म्हटल्यानंतर मग मला नाही वाटत ॲज अ फिमेल येस, ॲज अ डॉटर येस, ॲज अ मदर येस ती भीती होती. आणि लहान मुलं तुम्हाला ही कल्पना नसते की लॉकअपमध्ये झाल्यानंतर तुमच्यासोबत काय होईल कसं होईल. यू आर अ VIP पर्सन, यू आर अ सेलिब्रिटी. सो आपण कधी स्वप्नातही विचार करत नाही की अशी परिस्थिती कधी निर्माण होईल. पण परिस्थिती तर ना घाबरताना रवीजीला मी तेच म्हटलं होतं जेव्हा जेलचे गेटपर्यंत ते मला माझ्यासोबत होत्या आणि ते त्यांना एक हजबंडला वाईफबद्दल काय वाटत असेल तो पिरियडमध्ये तो क्षणात तो फक्त तो एक हजबंडच जाणू शकते दुसरा कोणी जाणू शकत नाही. आणि त्यावेळीस त्यांना मी एकच शब्द म्हटलं आपली लढाई होती आपण लढली सोबत लढलो आता जे समोर होईल तुम्ही हँडल करीन तुम्ही काळजी करू नका. सो दॅट वॉज दी माय ओनली लाईन जेव्हा मी गेटच्या आतमध्ये चालले होते. आणि इट वॉज अ हॉरेबल पेनफुल जीवनातला सगळ्यात कष्ट देणारे दिवस म्हणजे तो 14 दिवस होते. तुम्ही आता असं म्हणतात की सगळे राजकारणी नक्कल करतात ऍक्टिंग करतात. तुम्ही ऍक्टिंग मधून राजकारणात आला आणि दुसऱ्यांदा निवडणूक लढवू पाहता. हे जे ट्रान्झिशन आहे हे कितपत झेपलं तुम्हाला? म्हणजे ऍक्टर तुम्हाला ऍक्टिंग बरी वाटते का हे राजकारण बरं वाटतं? सी ती लाईफ मी स्वतःसाठी जगत होती. ओके. हे लाईफ दुसऱ्यांना जीवनदान आणि दुसऱ्यांसाठी जगण्यासाठी क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये खूप डिफरंट आहे, खूप कष्टदायक आहे, खूप क्रिटिसिझम आहे, खूप संघर्ष आहे आणि खूप सारे लोकांचे वेगवेगळे पद्धतीने ऐकावा लागतात वेगळी गोष्टी. ते सगळं हँडल करणं इट इज नॉट व्हेरी इझी. 7 स्टार इज ऑलवेज व्हेरी इझी की रेड कार्पेटवर चालणं, अमरेला घेऊन कोणी तुमच्या पाठीशी उभे राहतात, उन्हाचा चटका एक रेक सुद्धा तुमचे कांद्याला तुमच्या चेहऱ्यावर टच होत नाही.
चप्पल देणारे माणसं असतात, हेअर ड्रेसरपासनं मेकअपपासनं सगळे असतात. इथे तुम्हाला लोकांना फॅसिलिटी द्यावी लागते, त्याच्यासाठी उन्हाचे चटके घ्यावे लागते, चमडी जळेपर्यंत त्यांची सेवा करायला लागते. आणि तो आनंद वेगळा आहे जेव्हा आम्ही लोकांचे कामं करतो आणि कामं केल्यानंतर जे त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद मी पाहते. तर बरेचसे बुजुर्ग लोक आहे ज्यांना कोणीही नव्हता आणि त्यांना घर बांधून, मी माझं जे मानधन ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट जे मला सरकारकडनं भेटते त्यांना देऊन त्यांचे घरं बांधून दिले. ज्यांना सरकारकडनं इझिली घरं भेटत नाही, 40-40 वर्ष पहिले त्यांनी घरं घेतले. तर इट इज नॉर्म्स की एकदा कोणतीही स्कीम घेतली तर दुसरा, तर ते असे किती घर मी त्यांना बांधून दिले. काही नाता नसताना, रक्ताचा नाता नसताना सुद्धा जेव्हा आपण लोकांची मदत करतो, त्यांच्या चेहऱ्याची जी स्माईल, त्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याचं जे प्रेम आणि आशीर्वाद, तो वेगळी कमाई आहे जीवनातली. त्याच्यापेक्षा मोठी कमाई होऊ शकत नाही. हा असा इमोशनल प्रसंग आठवतोय तुम्हाला की नाही, तुम्ही हे केलेलं होतं काम आणि तो माणूस तुम्हाला येऊन भेटलाय, परत ती फॅमिली येऊन भेटली असं? सौर म्हणून एक गाव आहे, हा, मोजरीला एक आहे, गडगडेश्वरला आहे. म्हणजे त्यांना कोणीच नव्हता. एक जो सौरच्या मी सांगत एक्झाम्पल, ते एवढे चिखलामध्ये ते राहत होते आणि मी त्यांच्या घरी गेली, पावसामध्ये खूप पाऊस आला होता, तर मी रडली होती. आय एम अ व्हेरी इमोशनल पर्सन स्टील. मी आता ती श्रूड पॉलिटिशियन नाही झाली आहे आणि काय माहीत जीवनात मी शेवट टोकापर्यंत ती श्रूड राजनीतिक म्हणून ॲज अ पॉलिटिकल मी कधी होऊ शकेन काय, हेही मला डाऊट आहे. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर जेव्हा मी रडली, मी म्हटलं मला माहीत नाही माझं काय नातं आहे, पर आय वॉन्ट टू मेक हिज हाऊस, घर बांधून मला द्यायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा चाबी दिली आणि आत्ता जेव्हा त्यांचं कोणी एखाद्या व्यक्तीने त्यांचा बाईट आणला, तर त्यांची बाईट जर आपण पाहिली ना, तर तुमच्याही डोळ्यात अश्रू येईल की हा नाता रक्तापेक्षा जास्त मजबूत नाता आहे. जे मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत 1-to-1 कनेक्टिव्हिटी आहे. वेदर काही असो, कोणी कितीही अपप्रचार जरी केला, शेवटी आपला परिवार हा माझा पूर्ण अमरावती जिल्हा आहे. इन रिस्पेक्ट कोणते पार्टीला बिलॉंग करताय, कुठे करत आहे, 5 वर्ष कोणीही माझ्या दारापर्यंत आला, तो इट इज नेवर अ क्वेश्चन टू आस्क देम की तुम्ही कोणते पार्टीचे आहे, तुम्ही माझं काम केलं नाही केलं, तुम्ही विरोधात केला. दॅट क्वेश्चन हॅव नेवर कम इन माय लाईफ. सो मी माझं डेडिकेशन कधी सोडत नाही. तर तो नाता मी जपलेला आहे आणि भविष्यातही सुद्धा ते नाता मी जपणार आहे. फाईट हा फक्त एक काळापर्यंत माझ्यासाठी फाईट आहे, त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्ती माझा परिवार आहे. तो आपण प्रचाराच्या खूप पुढच्या टप्प्यावर आलाय, पण तिकीट जाहीर होण्याचा हा जो काळ असतो त्याच्यात तुम्ही पॉलिटिशियनच्या आधी ॲक्ट्रेस पण आहात, तुम्हाला माहिती आहे की अँझायटी काय असते. ही अँझायटी तुम्हाला आली का की नाही आपल्याला काय होईल तिकिटाचं आपल्याला? हो मा, मी जास्त काही विचार करत नाही, मी फक्त काम करते. कारण इतकं सतत बातम्या चालू होते की आज तुम्हाला मिळणार नाही मिळणार, तर हे तुमच्यापर्यंत पोहोचतं का? आज तुम्ही किती जेव्हा तुम्ही स्वतःवर कॉन्फिडंट असतात आणि आमचे नेत्यांचे बोलणं काय झालं, आमची भेट होऊन काय झालं होतं, ते आम्हाला सगळी गोष्टी माहीत होती. तर ते बातम्या फक्त चालवण्याकरिता बातमीचे लोक बातम्या चालवत होते, पण आम्हाला मेंटली आम्हाला कल्पनात होती. आणि मी तसंही आजही निर्णय काय लागन, मी काय होईन रिझल्टमध्ये, त्याची काळजी करत नाही. मी आज माझा 200% देत आहे. गेल्या 10-11 वर्षापासून मी माझा 200% दिला आहे. माझा एवढा अभ्यास आहे रवीजींच्या मतदारसंघात शहरामध्ये की तुमचा परिवार किती लोकांचा आहे, तुमची घरात सून कुठून आली आहे, तिला किती मुलं आहे, तुमची मुलगी कुठे गेली आहे, तिला किती मुलं आहे, त्यांचा हस्बंड नवरा काय करते, इथपर्यंत माझा अभ्यास आहे. या अभ्यासाला माझा परिश्रम लोकांनी पाहिलेला आहे. दोघेही एकाच प्रोफेशन म्हणू आपण, दोघेही अशा प्रोफेशनमध्ये जिथं 24 तास द्यावं लागतं. तुम्हाला असं वाटतं का की नाही हे दोघं देत असल्यामुळे कुटुंबाच्या बाकीच्यांचं काय करायचं? हां, खूप डिफिकल्ट आहे. काही वेळी आम्हाला असंही वाटत नाही की आमचा परिवार आहे की लेकरं आहे, कारण 4-4 दिवस लेकरं आमचे चेहरे पाहत नाही, आम्ही त्यांचे चेहरे पाहू शकत नाही. एवढे प्रेशरमध्ये काम करावं लागतात. प्रत्येक वेळीस प्रत्येक क्षणी क्रिटिसिझम सोबत हार्डवर्किंग, कष्ट, ऊन ताण सगळं बर्दाश्त करून मग एक क्षण तो असा येते की अरे यार बाबा, की आपले मुलं सुद्धा आपली वाट पाहत आहे. ते बोलत राहतात मागे की आई माझी ऐकतेसही, आई मला असं करायचं आहे, मम्मा मला असं करायचं आहे. पण त्यावेळीस असं छोटासा क्षण वाटते, पण जेव्हा आपण बाहेर निघतो आणि लोकांची गरजा जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटते देवानी आपल्याला या गोष्टीसाठी निवडलेलं आहे. तर आपण देवाचे आशीर्वाद
मुळे आपण या क्षेत्रामध्ये आहे, तर आपण 100% त्या लोकांना आपण दिला पाहिजे. तर तो सॅटिस्फॅक्शन एक ठिकाणी असते, पण एक कुठे ना कुठे एक आई म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून जे टाईम माझी फॅमिलीला माझ्याकडनं अपेक्षित आहे, माझ्या मुलांना जी अपेक्षित आहे, कुठे ना कुठे 100% कधी कधी आम्हाला मनात लागते ती गोष्ट. तुम्ही फिल्म लाईन मधून इकडे आलात ना, ती मिस करता का कधी की नाही? हा, कॅमेरा अशी एक गोष्ट आहे ज्याला मेकअप लागला तो शेवटच्या श्वासपर्यंत तर सुटत नाही. दे विल बी ऑलवेज देअर. कारण नाही माझं कोणी फॅमिली बॅकग्राऊंड इंडस्ट्रीचं होतं, नाही माझा बॅकग्राऊंड बाहेरचं काही पॉलिटिक्समध्ये होता. दोन्ही क्षेत्र एक टोटल वेगळी पद्धतीने मी जगलेली आहे. तर दॅट इज ऑल आय हॅव अर्न्ड. मी त्या क्षेत्रामध्ये टोटल इन्व्हॉल्व करून घेतलं होतं. मी लहान 7वी वर्गापासून मी काम करायला सुरुवात केलं, जेव्हा मला पैशाचंही माहित नव्हतं की पैसे असतात काय जीवनात, त्याला महत्व काय, फक्त काम करायचं आहे. तिथपर्यंत मी माझी सुरुवात केली. हा, आय ऑलवेज मिस. अँड माझं फर्स्ट प्रेम म्हणजे माझी इंडस्ट्री आहे आणि ते कधीच विसरणार नाही आणि ते रक्तातून जाणार नाहीये. तुम्हाला कोणी गायडन्स घेतला का पॉलिटिक्स मधल्या लोकांनी? माझे गुरु रवीजी आहे. पॉलिटिक्स मधल्या इतर लोकांनी तुमचा गायडन्स घेतला का की नाही, की आम्हालाही शिकवा कसं बोलायचं, काय करायचं? हा, खूप लोक भेटतात, पण मीच तर एवढी घाबरट होती की पहिल्यांदा जेव्हा आम्ही भाषण, आमचे बरेचसे लोक माझ्यासोबत होते, की मी एक वाक्य शिकण्यासाठी, पहिला स्पीच होता माझा मोजरीतला, एक लाईन बोलण्यासाठी मला 2 तास लागले इथून मोजरी जायपर्यंत. आणि मोजरीचे पहिले अर्धा तास इथे गप्पे मारत तो फक्त एकच लाईन मला शिकवत होते, पाठ करून देत होते की हे बोलावंच लागेल तुम्हाला, तुम्ही स्पीच सुरू करायच्या आधी. तरीही मी त्या मंचावर बोलू शकली नव्हती. आय वॉज दॅट काइंड ऑफ अ पर्सन. आणि हळूहळू हळूहळू शिकता 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 रवीजी एज अ बॅकबोन नेहमी माझे बॅकवर राहिले की नवनीत नाही, यू हॅव दॅट कॅलिबर की तू लोकांसमोर जाऊ शकते, त्यांची मदत करू शकते, सो यू हॅव टू डू इट. सो दॅट एनकरेजमेंट जे माझे पाठीशी होता, त्यामुळे मी आज इथपर्यंत आली. तर नाव पीपल अडमायर की नवनीत भाभी ज्या पद्धतीने तुम्ही वहिनी बोलतात, इट इज अनबिलिव्हेबल. नोबडी विल बिलीव्ह की एज अ ॲक्ट्रेस कॅन डू दिस काइंड ऑफ वर्क. आणि इन पार्लमेंट जेव्हा धुरंधरून समोर तुम्ही बोलता, तुमचे मुद्दे, तुमचे लाईन, तुमचे सब्जेक्ट जेव्हा तुम्ही मांडता, इट शुड रीच टू पीपल आणि इट इज रीचिंग टू पीपल. दॅट काइंड ऑफ फीडबॅक. तर ते म्हणतात अरे भाभी आम्हालाही शिकवा. आय सेड कधीही या गोष्टी शिकवा नाही लागत आणि कोणी शिकूही नाही शकत. कारण जेव्हा आतून आपण काम करत नाही, आतून आपण कोणत्याही विषयासोबत कनेक्टेड नाही, तिथपर्यंत आपण या सगळी गोष्टी करूच शकत नाही. इतकं मराठी कधी शिकलात तुम्ही? कोण शिक्षक आहे तुमचा? माझे लोक, माझी जनता. आणि माझी मराठी खूप शुद्ध नाही आहे. कारण एकदा आम्ही नारायण राणे साहेब आम्ही बसलो दिल्लीमध्ये, तर मी गेली भेटायला, तर ते म्हणे पहिली तुझी मराठी बंद कर म्हणे. मी म्हटलं का? मला अजिबात चालत नाही अशी मराठी. मी म्हटलं दादा मला मराठी आली तेवढीच खूप आहे आणि मी शुद्ध कुठून मराठी बोलली, कारण मी राहतेच असे लोकांसोबत 24/7. कारण आमची विदर्भी जी भाषा आहे ती पूर्ण माझ्या रक्तात उतरलेली आहे. तर आता प्रत्येक गोष्टी एकदम गावरानी, नॉर्मल व्यक्ती, काम पुरता जी आम्ही मराठी बोलतो आमच्या विदर्भात, त्या पद्धतीने माझी मराठी आहे. शिव्या द्यावंसं वाटतात मराठीत? नाही देत नाही देत. असं भयंकर राग आला? नो, कधीच नाही. तुम्ही माझी पातळी कधी लाईन या पूर्ण 12 वर्षामध्ये कधीही मला माझी पातळी लाईन सोडून मी कधीही कोणावर टीका केली नाही. काय करता तुम्ही? मेडिटेशन करता? नो मेडिटेशन. इट इज जस्ट टू कंट्रोल अँड संस्कृती. हा मेडिटेशन येत नाही. संस्कार, संस्कृती या तुमच्या पदरात, तुमच्या रक्तात जन्मापासून असतात आणि ती माझी सोबत आहे. कारण मी तुमची किती विरोधक जरी असली, तुम्ही माझे किती विरोधक जरी असले, मी माझी पातळी तुमच्या वयानुसार आणि माझा सन्मान त्याच्यातच आहे. जेव्हा 100 लोकांमध्ये मी तुम्हाला रिस्पेक्ट देईन, सन्मान देईन, ती गोष्टी घेऊन मी मंचावर बोलते. तुम्ही राजकारणात आता रुळला आहात, सीझन नाही म्हणत मी, पण रुळला आहात. तुमच्या आयडॉल कोण आहेत की नाही हे लोकांसारखं मला राजकारण करायचं? सी, मी तुम्हाला सांगते की मला फिमेल लीडर्स माझ्या डोक्यात खूप मला इन्स्पायर्ड करतात. जयललिताजी झाल्या, सुषमा स्वराज झाल्या, इंदिरा गांधीजी. येस, शी लीडेड दिस कंट्री at that point where it was needed. तर असे बरेचसे महिला आहे की ज्यांना पाहून मी इन्स्पायर्ड होते की नाही, फिमेल at this
त्या काळाला जेव्हा पदर आपण कधी सोडत नव्हतो, डोक्यावरनं पदर आपण कधी हटवत नव्हतो, त्या काळात या देशाला, राज्याला रिप्रेझेंट महिलांनी केलाय. सो येस, इन दिस सेंचुरी आम्ही सुद्धा काही ना काही करू शकतो. सो दॅट इन्स्पिरेशन इज ऑलवेज देअर. बट विथ दॅट माझे गुरु या क्षेत्रातले जर मी कोणाला मानत असेल तर दॅट इज रवीजी. कारण पेशन्स शिकण्यासारखा आहे. डोक्यावर बर्फ असते, काहीच दुसरा विचार नसते, डेडिकेटेड असतात, सिन्सिअर आपले कामाबद्दल आणि आपले लोकांना देण्याची भाव जे त्यांच्याकडनं मी शिकलेली आहे. शायद माझे आई वडिलांकडे थोडीशी त्याच्यामध्ये मला या सगळी गोष्टीची जाण आली नसेल, कारण त्यांनी जे जीवनामध्ये त्यांचा संघर्ष केलाय त्याच्यातून मी या 11-12 वर्षामध्ये खूप अतिशय जास्त खूप काही शिकलेली आहे ॲज अ पॉलिटिशियन, की आपण कशा पद्धतीने एक नॉर्मल व्यक्ती आज पूर्ण देशामध्ये अमरावती, नवनीत राणा, रवी राणा अमरावती या पद्धतीने ओळखले जाते. दॅट इज ओनली बिकॉज यू आर डेडिकेटेड टू युअर वोटर्स, यू आर डेडिकेटेड टू युअर पीपल इन युअर एरिया. सो हा रवीजी नेहमी म्हणते, कामच एक अशी गोष्ट आहे जीवनामध्ये जे तुम्हाला प्रत्येक गोष्टी करून घडून आणू शकते. आणि मी तेच केलं आणि त्या कामानेच मला इथपर्यंत पोहोचलं. ते रागावतात का की नाही हे चुकलंय, हे आज बदल, असं एक नेत्याला नव्हे पण एक गुरु म्हणून एक रवीजीना खूप कमी असं प्रेशर देतात. जर चुकलोही तरी म्हणतात की काही प्रॉब्लेम नाहीये, त्याला दुरुस्त करू. आणि ते अशी व्यक्ती आहे, जर एखादा डोंगर पडत असन, पडलं तर मी थोडासा एक्सप्रेस करून टाकते की बरी पडलं आता काय. ही इज दॅट काइंड ऑफ पर्सन की पडलं ना आपण परत उभा करून घेऊ. सो दॅट काइंड ऑफ अ पॉझिटिव्हनेस ही इज गॉट. कारण 2014 मध्ये पराभूत झाल्यानंतर मी त्यांना स्पष्ट म्हटलं होतं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी. रवी, लोकांना मी एक्सेप्ट नाही केला त्यांनी मला, आणि बिकॉज ऑफ दॅट माझा पराभव झाला. त्यांनी मला एकच गोष्टी सांगितली, तुला एक्सेप्ट केलं आहे म्हणून 3.5 लाखपेक्षा मत जास्त तुला भेटले, पण मोदीजी आपल्यापेक्षा काही पट देशाला गरजेचे आहे म्हणून मोदीजींनी त्यांना पहिली पसंती दिली. तुझं डिफॉल्टी नाहीये, इट इज देशाची नीड मोदीजी आहे. तेव्हाही 19 मध्ये आणि आजी सुद्धा. तर त्या पद्धतीने त्यांनी एनकरेज केलेलं आहे. हां, पण आमचं कधी नवरा बायको म्हणून खूप जास्त असा एक्सप्रेस करणं, आता एवढे मॅच्युअर्ड झालो आम्ही लोकांमध्ये राहून की स्वतःला स्वतः समजून घेतो की बाई ठीक आहे, या पद्धतीने चालताय फ्लो. तुमच्या माहेरी म्हणजे असं काही वातावरण नव्हतं, राजकारणाचं काही नव्हतं. आता तुम्ही ज्यावेळी बघताय की हे आपलं लहानपणीचं लाईफ आणि आता पूर्ण बदललेलं लाईफ, काय म्हणजे त्यावेळी कधी कल्पना पण केली नसेल की तुम्ही MP असाल आणि दिल्लीत बसाल, इतक्या पद्धतीनं देश पातळीवर तुमचं नाव येईल. घरातल्यांची काय रिएक्शन असते तिकडच्या? नाही, माझे वडील तर पहिल्यांदा हसतच होते 14 मध्ये, कारण 27 वर्षाची महिला आणि मी म्हणत होते की नॅशनल पार्टी मला तिकीट देणार आहे, तर माझे वडील हसत होते बिकॉज इज टू मॅच्युअर, टू एज्युकेटेड. ते ही न्यू की बाई खूप वर्ष काम करायला लागते पार्टीमध्ये, आणि तेव्हा जाऊन कुठे तिकीट घोषणा होत असतात. तर मला ठीक आहे आम्ही पाहू म्हणे जेव्हा भेटेल. तर भेटल्यानंतर ही वॉज शॉक. अँड स्टील वेन आय बिकेम मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांनी माझा संघर्ष पाहिलेला. माझे वडील नेहमी म्हणतात, तू लहानपणापासून काम करत आहे आणि तू आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत काम करणार आहे काय म्हणे, कधी स्वतःचे जगण्यासाठी थोडा वेळ काढत जा. तर मी त्यांना तेच म्हणते की मी काम करण्याशिवाय दुसरं मला काही समजत नाही लाईफमध्ये. तर त्यांच्यासोबत बोलत असताना ते स्वतः म्हणतात, तुला एवढं कुठून आला म्हणे. माझी आई म्हणते, तू एवढी गोड कशी होऊ शकते म्हणे, जन्म तुम्हीच दिला आहे, तुम्हाला माहीत पाहिजे मी किती आहे काय आहे म्हणून. तर त्यांचा एक नेहमी पॉझिटिव्ह हे असते. आणि त्यांना एक नॉर्मल फॅमिलीतून एक मिलिटरी बॅकग्राऊंडची मुलगी, मिलिटरीमध्ये फादर असताना त्यांचे जे संस्कार मला घडलेले आहे ते याच पद्धतीने, कारण ते खूप सिन्सिअर असतात. जेवढेही एक्स मिलिटरी मॅन असतात, जेही सर्व्हिसवर काम करतात, ते खूप सरळ आणि स्ट्रेट असतात. त्यांना दोनच गोष्टी माहीत आहे की बॉर्डरवर लढायची आली बारी, मराची बारी आली, देशासाठी आपल्याला जीव द्यायचा आहे. त्या पद्धतीने त्यांची भावना असते. आणि पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर दे आर ऑलवेज प्राऊड की आय टेल यू वन थिंग की माझ्या घरात जेव्हा मी जन्माला यायची होती तर त्यावेळी सगळे परिवार रडत होते की परत मुलगी, बिकॉज मी सेकंड चाइल्ड आहे ॲज अ फिमेल. तर माझी आई म्हणते की बाई
माझे वडील म्हणत होते की नाही आपल्याला काहीच नको आहे, एकटीच मुलगी जी मोठी आहे तेवढी. आणि बाय चान्स गॉड देवाचा आशीर्वाद की मी वाचली. आणि आज तेच आई वडील म्हणतात की आम्हाला 7 जन्माचं नाव म्हणजे आमची मुलींनी कमवून दिलेलं आहे. सो मुली खूप काही करू शकतात, जस्ट बिलीव्ह इन देम. आम्ही आमचं करिअरही घडवू शकतो, आम्ही इंडिपेंडेंटही होऊ शकतो, आम्ही खूप काही करू शकतो. पण स्टील जन्मापासनं ते शेवटच्या टोकापर्यंत महिलांना त्यांचे पाठीमागे खूप संघर्ष असते, कोणतीही महिला असो. पण आय फील सो प्राऊड जेव्हा माझे आई वडील म्हणतात की आम्हाला तू नकोच होती, कारण मोठी मुलगी होती, दुसरा मुलगा पाहिजे होता, अँड आय केम बाय डिफॉल्ट. तर ह्या सगळी गोष्टींमध्ये एक प्राऊड मुमेंट फॅमिलीमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर एक प्राऊड मुमेंट असते की भाई दिस इज दी ओनली गर्ल डॉटर चाइल्ड जी आम्हाला नको होती आणि आज ती आम्हाला पूर्ण समाजामध्ये प्राऊड फील करून घेत आहे. ह्या राजकारणाच्या वाटेवर आरोप प्रत्यारोप खूप टोकाला जातात. तुम्हाला असा अस्वस्थता येते का की नाही हे खूप आरोप आहेत, नाही हे मला आवडलेलं, असं होतं का? खूप वेळीच होते. कसं सहन करता तुम्ही? खूप जास्त. कारण की जेव्हा मला सहन होत नाही तर मी माझे फक्त एकच व्यक्तीला फोन करून माझी भावना पूर्ण कळवते, दॅट इज रवीजी. कारण की जे ऐकलं, जे पातळी सोडून जे लोक बोलतात, आणि एक हजबंड ज्या पद्धतीने एक महिलासोबत जे क्लोज असतात त्यांच्यापेक्षा जास्त दुसरा कोणीच क्लोज असू शकत नाही. तर मी कुठेही जरी राहिले तर त्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशीचं जेव्हा कार्ड झालं तर सुप्रीम कोर्टचा जसा निकाल आला तर आय कुड नॉट एक्सप्रेस टू हिम. कारण ते संघर्ष आम्ही दोघांनी केलेला आहे गेल्या 11-12 वर्षापासून, आणि ते संघर्ष करत असताना खूप डिफिकल्टीज रवीजींना आणि मला फेस कराव्या लागल्या. आणि त्यावेळीच मी स्टेजवर असताना त्या याच्यामध्ये वेळात मला हेच कळलं नाही की वी शुड ॲटलिस्ट आपण एकमेकाच्या डोळेमध्ये ते रिॲक्शन एक्सचेंज केले पाहिजे या काही. तो वेळही सुद्धा आम्ही एकमेकांना दिला नाही. पण जसं माझं फॉर्म भरलं, मी हनुमान मंदिराचे जायचं पहिले घरी आली, फोनवर बोलली आणि खूप रडली. तुम्ही स्वतः किचन मध्ये वेळ देता? हा, खूप. तुम्हाला काय जेव्हा माझे सासू म्हणतात की नवनीत आज तुझ्या हातचं जेवण करायचं आहे, माझे मोठे जेठ म्हणतात, माझे मुलं म्हणतात, तर त्या दिवशी मी थोडासा वेळ काढून माझे सासू सासऱ्यांसाठी, माझे आई वडिलांसाठी, मुंबई गेली तर त्यांच्यासाठी, इथे राहिली तर यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा मी पूर्ण महाराष्ट्रीयन बनवतात. हा, सगळं काही बनवतो, पुरणपोळी पासून एव्हरीथिंग. तुमच्या स्वतःची आवडती डिश कुठली? मला वेळेवर जेवण भेटून गेला ते सगळ्यात मोठं विषय असते. कारण आमच्या जीवनात आम्हाला वेळेवर जेवण भेटणं ही आमची नशीब आहे. मला नाही वाटत आहे गेल्या 11-12 वर्षापासून मी कधीही वेळेवर जेवण केलं असेल, नाही दिवसा नाही रात्र. तर तो वेळेत जेव्हा भूक लागली असते तो पिरियडमध्ये तुम्हाला लोकांशी संवादी साधा लागते, आणि भूकाची उपाशी राहून तुम्हाला लोकांचे पोट भरण्याचा प्रश्नही सोडवा लागतात. तर सगळी गोष्टींमध्ये ज्या दिवशी मला छान जेवण भेटला वेळेवर, तो माझा आनंदाचा दिवस असते, आनंदाची वेळ असते. तुम्ही चित्रपट क्षेत्रात काम करत असताना आयडॉल कोण होते तुमचे? माझा जे पिरियड होता, मी 7वी कक्षामध्ये असल्यानंतर तेव्हा आयडल ठरवून घेणं आणि या सगळी गोष्टी समजून घेण्याचा वयच नव्हता. माझा फक्त एकच धुंदी होती की मला काम करायचं आहे. जर मी इंडस्ट्रीमध्ये नसती ती मी स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये असती, स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये नसती तर मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असती. या 3-4 गोष्टींमध्ये मी कुठे ना कुठे नवनीत राणा असतीच. नवनीत राणा कधीही विदाऊट वर्क, मी आयडल जीवनात काहीच नाही करताना, काहीच नाही करत अशा नवनीत राणाचा क्षण जीवनात कधीच मी आयडल बसू शकत नाही कामाशिवाय. मी काही ना काही करत राहीन, पण मी करत राहीन. मोठ्या सभा जेवढे होतात, आता तुमच्याही मतदारसंघात होतात, काय तयारी तुम्ही स्वतः करता? म्हणजे अगदी आता पंतप्रधानांची सभा होईल, गृहमंत्री येतील, तुम्ही कशी तयारी करता? माझी तयारी, आम्हाला काही वेगळं तयारी करण्याचं कारण नाही. तयारी त्या माणसाला लागते ज्यांनी ग्राउंडवर काम केलं नाहीये, ज्यांना आपल्या क्षेत्राची माहिती नाहीये, ज्यांना आपली लोकांची गरजा समजत नाहीये, त्यांना तयारी करावी लागते. आमच्यासारखी लोक, जी माझ्यासारखे स्पेशली मी सांगताय की विजन ठेवून काम करणारी, ज्यांनी ऑलरेडी 5 वर्ष पार्लमेंटमध्ये प्रत्येक गोष्टी गल्लीत पासून ते दिल्लीपर्यंत ती गोष्टी पोहोचवलेल्या आहे. तर मला तयारी करून कधीही, मला तुम्ही 11-12 वर्ष झाले एकही पेपर वाचताना स्टेजवर पार्लमेंटमध्ये कधी पाहणार नाही.
कारण तिची तयारी ऑटोमॅटिक माझी ग्राउंड लेवलवर काम केलेल्या व्यक्तींनी ती तयारी रेडीच आहे. तर मला स्पेशली असं काही तयार करायला लागत नाही. गेस जेव्हा मोठे लीडर्स येतात, आम्हाला देश पातळीचे जे निर्णय आहे त्याचा अभ्यास करून त्याच्यावर आम्हाला बोलायला लागतात. नाही तर तुमच्यासारखे लोक आम्हाला सोडत नाही ना. बरोबर. तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये रवी भाऊंचा उल्लेख होतो, रवी राणांचा उल्लेख होतो, मार्गदर्शक म्हणून, मित्र म्हणून. तुमची भेट ही स्टोरी नेमकी काय आहे? स्वामी रामदेव महाराजांच्या इथे आमची भेट झाली होती आणि ॲज ए दोन्ही सेटल आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आम्ही झालो होतो. आणि ते भेट झाल्यानंतर दोन्ही वेगळे दिशेतून वेगळे समाजातून बिलॉंग करणारे आम्ही दोन्ही लोक होते. दोघांचे फॅमिली थोडेसे अँटी होते की बाई वेगळे वेगळे विचाराचे वेगळे वेगळे समाजाचे आपण लोक आहे आणि कधी त्यांनी नाव नाही ऐकलं अमरावतीचं आणि त्या क्षेत्रामध्ये जाणं. तर मग स्वामीजींनी त्याचा पुढाकार घेतला आणि देन दिस हॅपन्ड. लव्ह स्टोरी तर आहेच ना. तुम्हाला जिंकण्याचा किती कॉन्फिडन्स आहे? सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे माझा. मी तेच म्हटलं, मी मैदानात उतरली आणि मैदानात उतरल्यानंतर आज मोदीजींची हवा, मोदीजींची लाट पूर्ण देशामध्ये आहे आणि ती चेन माझ्या अमरावतीमध्ये राहावी. पहिल्यांदा कमळ माझे अमरावतीला आलाय आणि त्याकरिता मला वाटते की माझ्यापेक्षा जास्त महत्त्व मोदीजींच्या या मतदारसंघामध्ये आहे आणि लोक कमळ चिन्हावर प्रेम करताय. तर मी मैदानात आहे तर मी जिंकणारच आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आता जसे नवनीत राणांबरोबर आपण गोड गप्पा मारल्या, तशीच जिलेबी गोड आहे. अशाच आणखी साऱ्या गोड गप्पांचा आपण रोज भेटत राहणार आहोत. पाहत राहा आमचा शो शांतता राजकारण चालू आहे.